सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील जवळपास 7 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या अक्षरशः धूळ खात आणि कुजत पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण आता आहोत सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कार्यालयामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी ह्या सर्व ॲम्ब्युलन्स ज्या आहेत खरं तर जवळपास 7 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या या ठिकाणी धूळ खात पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोविडच्या कालावधीमध्ये साधारणपणे 7 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या नव्याने घेतलेल्या होत्या आणि पूर्वीच्या 10 ॲम्ब्युलन्स होत्या। त्यामुळे त्यातील जवळपास 7 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या तशाच धूळ खात पडलेल्या अवस्थेत आहेत। कारण नवीन ॲम्ब्युलन्स आल्यानंतर या ठिकाणी जुन्या ज्या ॲम्ब्युलन्स होत्या त्या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। खरं तर यामध्ये जवळपास 80 ते 85 लाख रुपयांची ही मालमत्ता जी आहे ती अक्षरशः धूळ खात आणि कुजत पडलेली अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं या रुग्णवाहिकांची अवस्था अक्षरशः बिकट झालेली आहे। कारण महापालिकेने जे 17 वाहन चालक होते या 17 वाहन चालकांपैकी 7 वाहन चालक कमी केले आणि 10 वाहन चालकांवरतीच आपला कारभार जो आहे तो सुरू ठेवलेला आहे। त्यामुळे या सर्व ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या एका जागेवर बसून राहिल्यामुळे अक्षरशः कुजून गेल्याचं चित्र जे आहे ते या ॲम्ब्युलन्सचं पाहायला मिळतं। त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची जी अनास्था आहे ही अनास्था या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळते। केवळ ह्या ज्या वाहन जी पडून असलेली वाहनं आहेत यामधल्या अनेक वाहनांच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्याचबरोबर विविध जे पार्ट्स आहेत ते देखील चोरीला जात असल्याची माहिती समोर येते। मात्र याकडे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर या ॲम्ब्युलन्स जर का चालू ठेवल्या गेलेल्या असत्या तर किमान याची निगा राखली गेली असती आणि जो 7 कर्मचारी आहेत त्यांना देखील रोजगार मिळाला असता। मात्र महापालिकेच्या अधिकारी आणि महापालिका प्रशासनाच्या या अनास्थेमुळे या ठिकाणी आज महापालिकेची ही मालमत्ता जी आहे ती अक्षरशः धूळ खात पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमराबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।